तर आता आपल्यासोबत ॲडव्होकेट आशिष दादा जयस्वाल आहेत. दादा, खूप खूप स्वागत आहे नवभारतमध्ये, या सरपंच सम्राट या अवॉर्डमध्ये. हा जो उपक्रम नवभारत गेल्या कित्येक वर्षांपासून चालवत आहे सरपंचांसाठी, या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला वाटते 10पेक्षा जास्त वर्ष झाले आहे मी नवभारत नवराष्ट्राच्या सरपंच सन्मान कार्यक्रमात उपस्थित राहतो. आणि फक्त न्यूजपेपर नाही तर आपली बांधिलकी देखील असली पाहिजे आणि चांगलं काम करणाऱ्या लोकांचा सत्कार झाला पाहिजे. त्यांच्या पाठीवर कुठेतरी एक थाप दिली पाहिजे. आणि म्हणून अशा सरपंचांना ज्यांचा सन्मान एका वृत्तपत्राने करणे हे एक अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आणि फक्त करणे नाही तर त्याचं सातत्य टिकून ठेवणे हा एक मोठं काम नवभारतने केलेलं. त्यामुळे अनेक सरपंच ज्यांना कदाचित पुरस्कार मिळाला नाही, त्यांना कोणी कौतुक केलं नाही, त्यांना कौतुकाची एक थाप या निमित्ताने मिळाली. आणि म्हणून नवभारत नवराष्ट्राचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि आम्ही देखील या कार्यक्रमात येऊन त्यांच्याशी चर्चा, हे संबंध, काही प्रबोधन आणि ओव्हरऑल महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी गावाच्या विकासाची भूमिका या संदर्भात आमचा देखील एक चर्चासत्र या माध्यमातून होतो. त्यांचे प्रश्न आम्हाला कळतात, आमच्या भावना त्यांना कळतात, आमच्या अपेक्षा त्यांना कळतात. आणि लोकशाहीच्या दृष्टीने तसंही वृत्तपत्र एक आधारस्तंभ आहे आणि नवभारत नवराष्ट्राने खऱ्या अर्थाने आधारस्तंभचं काम केलं आहे. नक्कीच दादा, आणि तुमची पण आम्ही तळमळ बघतो या ग्रामविकासासाठी. आणि खरं तर ग्रामपंचायत ही ग्रामविकासाची पहिली पायरी आपण म्हणतो, आणि ही पायरी सक्षम करण्यासाठी काय प्रशासनाचा रोडमॅप आहे किंवा काय योजना? नाही, आता खऱ्या अर्थाने मी नेहमीच म्हणतो की मी ग्रामीण भागाचं वकिली करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि सरकारमध्ये आहे. आणि नेहमी मी असा विचार करतो की गावाच्या लोकांच्या आशापेक्षा आपल्याला पूर्ण करायची आहे. शेतकरी, गावातील शेतमजूर, सोबत गावात राहणारा एक खूप गरीब वर्ग असतो, त्याला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे, गावाच्या अडचणी दूर करणे, गावाच्या लोकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे. आणि महाराष्ट्राने जे आता विकसित भारतसोबत विकसित महाराष्ट्राचा जो रोडमॅप केला आहे, त्याचा ग्रामीण विकास हा खूप मोठा आमचा विजन यासाठी आम्ही केलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून आता महाराष्ट्राचा सर्व गावाचा शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीने नियोजन केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की मागील 10-15 वर्षात आपण खूप बदल केला आणि अधिक गतीने बदल करून ग्रामीण भागाचं चित्र बदलू. ग्रामीण माणूस शहरात स्थलांतरित नाही झालं पाहिजे, त्याला गावातच रोजगार मिळाला पाहिजे. उत्पादक गाव निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे. आत्ताच तुम्ही भाषणांमध्ये बोलला तुमच्या ड्रीम योजनांबद्दल, ड्रीम प्रोजेक्टबद्दल. तर आता तुमची जी भावी योजना येणार आहे त्याबद्दल काय सांगा? मला अनेक योजना मी केल्या, बळीराजा शेतबांधण रस्त्यापासून तर आता शेतमजुराला गोपीनाथ मुंडेचा लाभ देणं, म्हणजे असंघटित कामगारांना त्यात राज्याच्या 8-10 कोटी लोकांना त्याच्यातून लाभ मिळाला. आणि भविष्यामध्ये सामान्य माणसाच्या ज्याही अशापेक्षा आहे, ज्या लोकांना वाटते डिमांडनुसार सप्लाय, ज्या ज्या लोकांच्या अडीअडचणी आहे, वेदना आहे, व्यथा आहे, त्याला कशा पद्धतीनं आपल्याला शासकीय योजनेतून त्याला चांगलं मदत करता येईल आणि त्याला उभं करता येईल, हा माझं पुढचं नियोजन आहे. तर ते निधी आपण देतो ग्रामपंचायतींना, तो निधी जो आहे तो योग्य आणि पारदर्शक त्याचा वापर व्हावा, यासाठी कोणत्या गोष्टी करता येईल? आता काही गोष्टी थोडीशा अडचणीच्या असतात, परंतु इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट करणं विलेजचं हा आमचा पुढचा टार्गेट राहणार आहे. तुकड्या तुकड्यामध्ये विखुरल्या स्वरूपात काम करण्यामध्ये कामाची गुणवत्ता राहत नाही. तर माझ्या मनात असं आहे की एकंदरीत इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट जर त्या गावाचा केला तर गावाचा विकासही लवकर होईल आणि निधीनंतर कुठल्या मॉडेलने द्यायचा तो देत बसू. पण एकदा गावाचे पूर्ण विकासकाम करून गावाला विकसित गाव करायला पाहिजे आणि ते निश्चितपणे आपण करूया. तर आपण भाषणांमध्ये बोलला, आपण विकसित गाव, समृद्ध गाव, आपण एज्युकेशनवर तितकाच भर देतो. आपल्या बोलण्यामधून आपली तळमळ ती पाहतो. आता आपण बोलण्यामध्ये म्हटलं की आपण फक्त रोड, रस्ते इथपर्यंत सीमित झालं आणि सरपंचांना आपण कॉन्ट्रॅक्टर हे करून टाकलं. तुमच्यामध्ये एक सरपंचाच्या गुण काय असायला पाहिजे सरपंचामध्ये? मी सांगितलं आहे ना की गावाला उत्पादक करणे, गावाला समृद्ध करणे, गावाच्या बाजूला वृक्षारोपण करणे, गावाची स्वच्छता करणे, गावाच्या महिला बचत गटाला उत्पादकता देणे, गाव उत्पादक करून गावाची अर्थव्यवस्था कशी सुधारणे, शेतीतून हा मूळ काम त्याचा असला पाहिजे. आणि भविष्यात हेच काम त्या माणसाकडे राहावे आम्हाला अपेक्षित आहे. बिलकुल दादा, आज तुम्ही नवभारत नवराष्ट्रमध्ये आले, आम्हाला इतकं चांगलं गायडन्स दिलं, नवीन नवीन योजनांबद्दल सांगितलं. आणि नक्कीच तुम्ही मंत्रिपद आल्यानंतरही त्याच्या आधीही तुम्ही तुमची लोकांबद्दलची जी तळमळ होती, ते ग्रामविकासाबद्दलची तळमळ, ते कृषी असो, शेतकरी असो, त्यांच्याबद्दलची तळमळ आपण ऐकली आहे. शेवटी आमच्या दर्शकांना तुम्ही काय सांगताल?
विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत हे लोकांच्या सहभागाशिवाय होऊ शकणार नाही. आपली प्रत्येक कृती ही देशाच्या हिताची आहे का, आपल्याला अर्थव्यवस्थेला फायदा देणारी आहे का, आपण आपल्या कुठल्याही कृतीने देशाचं अहित होत आहे का, राज्याचं अहित होत आहे का. वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन हे सर्वांनी जपणे आवश्यक आहे. देशाची साठी काही करायचं असेल तर सीमेमध्ये जाऊन लढणंच प्रत्येकापासून अपेक्षित नाही. आपण तिथं राहून देखील देशासाठी काम करू शकता आणि सर्वात उत्तम काम म्हणजे वृक्षारोपण आहे, तो आपण करावा अशी अपेक्षा आहे. आणि आता जी तरुण पिढी, आता आपण पाहते की पूर्ण भारतभर जो आहे तरुण गाजतोय, या तरुणांसाठी काय सांगणार? तरुणांना माझं एकच म्हणणं आहे की विचारपूर्वक निर्णय करा. काही नुकतेच तरुण झाले आहे, ॲग्रेसिव्ह असतात आणि जोशमध्ये होश होता कामा नये, एवढंच मला म्हणायचं. खूप खूप धन्यवाद सर, या सरपंच सम्राट अवॉर्डमध्ये आपण आलेत. खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.